जगणारे ते मावळे होते, पण जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. मित्रांनो, महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात ज्याने अधिराज्य गाजवले अशा छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगता येतील. आपली हिंदू संस्कृती आणि मंदिरे जतन करण्यामागे शिवरायांचे मोलाचे कार्य आहे. आपला हा इतिहास, संस्कृती, वारसा येणाऱ्या पिढीने जपला पाहिजे. महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील रत्नदुर्ग शिवसृष्टी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आज आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत. मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा या फाट्यापासून आतमध्येच साधारण 15 ते 19 किलोमीटरवर रत्नागिरी हे शहर आहे. अलीकडच्या काळात रत्नदुर्ग या ठिकाणी शिवसृष्टी निर्माण केली आहे. मार्चमध्येच या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला. रात्रीच्या वेळी या शिवसृष्टीचा नजारा खरंच पाहण्यासारखा आहे. भव्य असं सजावटीने नटलेलं प्रवेशद्वार आणि दारापाशी स्वागताला असलेले मावळे अशी या शिवसृष्टीची सुरुवात होते. प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर हातात तलवार घेऊन उभ्या असलेला शिवरायांचा भव्य पुतळा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. शिवरायांच्या काळातील घरे, धान्य कोठारे, मंदिरे, त्यांचे मावळे यांच्या हुबेहूब कलाकृती येथे साकारण्यात आल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात घरे साधारणपणे माती, दगड आणि लाकडांपासून बांधली जात होती. घरांचे बांधकाम स्थानिक उपलब्ध सामग्रीवर अवलंबून होते आणि तेथील लोकांच्या गरजेनुसार केले जात होते. काही ठिकाणी लाकडाचा वापर करून घरे बांधली जात होती. या घरांच्या हुबेहूब प्रतिकृती येथे साकारण्यात आल्या आहेत. शिवरायांच्या आरमारातील अनेक युद्धनौकांपैकी एक महत्त्वाची युद्धनौका म्हणजेच गुराब युद्धनौका. ही युद्धनौका आपल्याला इथे बघायला मिळते. गुराब हे मराठा आरमारातील एक महत्त्वाचे लढाऊ जहाज होते. हे जहाज आकाराने मोठे असून 150 ते 300 टन वजनाचे होते. गुराब जहाजावर जवळपास 150 ते 200 सैनिक आणि खलाशी प्रवास करू शकत होते. स्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ मिळाली ते कधीही मागे न हटणाऱ्या मावळ्यांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळातील महत्त्वाचे मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपला देह मातीला अर्पण केला अशा मावळ्यांचे स्मारक येथे साकारले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनिधीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना वेगळेच महत्त्व होते. हे अभेद्य आणि अजय किल्ले आजही मराठेशाहीच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. खरं तर प्रत्येक किल्ला महत्त्वाचा असतो, तरीही काही किल्ल्यांची वैशिष्ट्ये मनावर कोरली जातात. महाराष्ट्रातील काही किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे साकारण्यात आल्या आहेत. शिवकाळात बचाव व चढाईसाठी अत्यंत उपयुक्त हे गडकोट पाहिले की अंगात उत्साह संचारतो. स्वराज्याला या किल्ल्यांच्या साक्षीनेच अनेकदा संजीवनी मिळालेली आहे. रत्नागिरीमधील या रत्नदुर्ग किल्ल्याला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 9:15 अशी येथे प्रवेश करण्याची वेळ आहे. अवश्य भेट द्या.